नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 28 जानेवारी 2026. आता वाजले ते 8:30 आणि आज लवकर उठलो आहे. कशी काय जाग आली काय माहीत आज लवकर. आता ही धुणं धुवायला लागल्या. ती पॅन्ट धुतलीस का मगाची? हा धु की, मला उद्या घालायला लागते. ही काय आहे? कंपाऊंडर नव कम्फर्ट. कंपार्ड म्हणते कंपार्ड ह्याला. हे आहे कम्फर्ट. धुण्यात घातलं लय भारी वास येतो कपड्यांचा. ह्याला कंपाऊंड काय म्हणतेस तू? कंपाऊंडर म्हणते. कंपाऊंडर त्याला म्हणायत नाही ना, कंपाऊंडर म्हणते. इथं ठेव का? ठेवतो बघ इथं. आज जातो जरा. आज जातो की. गॅस चालूच आहे. गॅस चालूच आहे. आमटीचा शिजले का बघायला पाहिजे मला. ठीक आहे, गॅस चालूच आहे. कशाची आमटी केली आईनं? सवाळीची आहे, सवाळीची. ठीक आहे, सवाळी. गॅस चालू आहे का? बंद करू? असू दे 5 मिनटं. 5 मिनटं असू दे. असू दे म्हणते आहे. गॅस अजून शिजलं नाही ना हे. 5 मिनटं असू दे म्हणत्या. लाकडं तोडायची येते. ठीक आहे, लाकडं लय लांबडे येते. चुलीत पण घालता येईल. चुलीत घालताना हे काय टाकले होते. ठीक आहे, सगळी लांबडी लसकच लाकडं आहे. ठीक आहे, लांबडी लांबडी अशी चुलीत लाकडं घालायला लागतील. मग आता ही कुऱ्हाडीनं तोडलं पाहिजे मला. जरा सगळा बाहेर आला, आत टाकला पाहिजे. काय सगळी लांबडी लखत पाहिजे ना. आता कुऱ्हाडं बघितली पाहिजे म्हणा. तोडाय 1, 2, 3 तरी तोडून ठेवली पाहिजे लाकडं. पाण्याचा आवाज इथे आहे का? तापले. तुम्हाला दाखवतो किती कडक पाणी तापलं. तेव्हा असं डोळा निघाला लागला ह्याच्यात. एवढं कडक पाणी झालं. या पिटीत असत्या कुऱ्हाड. ही पोतं काय मध्येच ठेवलं. पोतं मध्येच ठेवलं. पडलं आणि काय एक कोपऱ्यात ठेवत नाही. सगळं इथंच मध्येच ठेवले. काय कुऱ्हाड असते. बघितलं पाहिजे हाय का कुऱ्हाड. कुऱ्हाड काय दिसत नाही. कुऱ्हाड खुरपच दिसते नुसतं. नेमकी कुठे गेली तीच कळना. इकडं पण नाही खाटाखाली कुठं. काय बार दिसते ती लोखंडाचं. ह्याच्या मागं बघितली पाहिजे हाय का. सगळं बारच आहे. ठीक आहे, तो कुऱ्हाड काही दिसणार हाय कुठं. शेंगा पण सगळं बॅरेल इकडे तिकडे. उगाच वाळून गेले आणि ठेवले. कचरा बारडी कुठं आहे? बारडीत कुठं आहे? काय उपयोग आहे सांगू? वाळून गेले तरी ठेवले त्या बॅरेल. टाकायचं सोडून. कचरा गाडी गेली तेव्हा टाकायची बारडी. पाणी आलं ना आता. हे काय पाणी आलेलं आईनं म्हणत होती. आता आईनं पाणी सोडलंय तिथं चेंबूरमध्ये. कारण की ते चेंबूर तुटले ना वरनं लाकूड पडलेलं. ते काय वरनं ही उंबराचं झाड आहे वर. ही वरनं असं इथं लाकूड पडलं ना ह्याच्यावर. ठीक आहे, ह्याच्यावर लाकूड पडलं. हे फुटलंय ना सगळं हे. त्यामुळं आता हे दुरुस्त करायचं आहे. पण आता जरा पैसे नाहीत म्हणून थांबले. ह्याला आता दुरुस्त करायला म्हणजे कमीत कमी 3-4 हजार रुपये जातील एवढ्याला बसवायला. मग आईने त्याच्यातच पाईप सोडलं आहे का. चेंबूरमध्ये आत पाईप सोडली. पाणी हाय अजून. हे काय ही पाईप आत सोडली का म्हणजे घाण सगळी जाते ना. इथनं सगळी घाण जाते ना. हे बा बोका आलाय बोका. गेला बिबटे. बारका मांजर रात्रीची लय वरडते ती. बहुतेक हीच वरडत असेल मांजर. गेलं
काय सगळं अंगण ते वरवंटा तिथंच पडलाय, तिथंच पडले पोत कपडे खटाव काय. मला ते स्वच्छ केलं पाहिजे सगळं सगळं हे केलं पाहिजे ना. काय यात मिरच्या इथं ठेवलं पाहिजे. बिनकामाचे कपडे ठेवले ते खाटावर. काय दोरी सोडून खाटावर ठेवली. कसं घाण दिसते ना सगळं. पोती पण इथेच ठेवल्या सगळी. यात काय ठेवले आणि काय मटकी ठेवल्या वाळवून. मटकी ठेवल्या वाळवून पप्पांनी. हे आतच ठेवलं पाहिजे. त्यावर ठेवतो इथे. कागद ठेवली ती काही गरज नसतं. खाट आहे बसण्यासाठी सगळं ठेवलं. हे जावं म्हणलं कसं बसायचं. दररोज रात्री बसते ना खाटावर या निवांत. त्याच्यावरच ठेवलं हे. म्हणजे एक महिनाभर काय बसलो नाही खाटावर. मला स्वच्छच करून घ्यावं. यात पण हे ठेवले सगळं वाळलेलं ठेवलं बाबा. यात वाटाण्याचं फलफल ठेवले वाळून. काय उपयोग आहे रोज ठेवली ती. काय उपयोग आहे म्हणून ठेवले मलाच कळणं झाली. कचरा कोणी टाकून दिलं पाहिजे. तवर जायचं ठेवलं पाहिजे. ती मिरच्या वाळवून ठेवल्या त्या तिथं ठेवलं पाहिजे. इथं ठेवले आलं. आलं वाळवून ठेवलेलं आहे. ही सगळं सुकले ना आलं आहे उपयोग सोडा. आता मला भरून ठेवलं पाहिजे. सगळी खाटावर असं वाळून ठेवलं. काय तर सांगितलेलं पप्पांना ठेवू नका खाटावर वाळवून. ते बेकार दिसतं ना सगळं. आता वरवंटा साईडला ठेवली पाहिजे. मध्ये काय ना वज आहे वरवंटा उचलत ना एका साईडला ठेवलं पाहिजे. कसं अडचण होते ना सगळे. दोन साईडला ठेवली पाहिजे. मध्ये काय टोपली काय खालीच फेकली पाहिजे. उपयोग नाही. साईडला ठेवलं पाहिजे. सगळं चेक करायचं म्हणजे आपल्याला पण बसायला भारी वाटतं ना. तिथे झालं बा स्वच्छ आहे. क्लिअरच केलं सगळं. निवांत बसू शकते आता इथं. आता फक्त ही बदलायचं. ही चादर आता घाण झाली ना. आता ही नंतर काढतो. देतो आता आईला धुवायला नंतर.